मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे मराठा आरक्षण संवाद रॅलीकरिता हिंगोली येथे आले होते. रविवारी सकाळी 11 वाजता ते परभणी जिल्ह्याकडे जात असताना औंढा शहरातील उपबाजार समितीसमोर बौद्ध समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचा गुलाब पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. माजी नगरसेवक सुमित मुळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्कार समारंभ पार पडल्यानंतर ते परभणी जिल्ह्याकडे रवाना झाले. यावेळी माजी नगरसेवक सुमित मुळे, आशिष मुळे, उत्तम साखरे, प्रशांत मुळे, महेंद्र मुळे, अनिल खंडागळे, वसंत ढेमरे, महेंद्र जोंधळे, सुनील खंडागळे, सुनील जोंधळे, किरण पाईकराव, चंद्रमुनी पाईकराव, आकाश सुतारे, रवी डोंगरदेवे, सचिन मुळे, सुमेश जोंधळे यांच्यासह बौद्ध युवक मंडळ व सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे यांनी कडक बंदोबस्त दिला होता. दलित बांधव आणि मुस्लिम बांधव आणि मराठा हे आमच्या लेकरांचे प्रश्न आहेत. प्रत्येक वेळेस सांगणार आम्ही देतो, आम्ही मागण्या पूर्ण करतो, नाही करत. शेवटी गोरगरीब मराठ्यांनी, गोरगरीब दलितांनी आणि गोरगरीब मुस्लिमांनी आंदोलनच आता हातात घ्यायचं ठरवलंय. जर यांना आपल्याला जर नाही दिलं बघा, आता मी मुद्दा म्हणून सांगतो हा विषय. तर तुम्हाला आठवलाय फडणवीस साहेब असं म्हणले होते की पहिली कॅबिनेट जर आली, सत्ता जर आमची आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर बांधवांचा पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार. हे मी चोरून सांगत नाही किंवा कोणाच्या मन दुखवायसाठी सांगत नाही. फक्त हे धनगर बांधवांनी समजून घेण्यासाठी मी सांगायला लागलो की छगन भुजबळनं विनाकारण काही नेते पेरून मराठ्यात आणि धनगर बांधवात आणि ओबीसी बांधवात दुरावा निर्माण व्हावा, नाराजी निर्माण व्हावं म्हणून काम सुरू केले. जुने दिवस जर धनगर बांधवांच्या गोरगरीब करोडो लोकांनी जर आठवले तर त्यांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणले होते, नाही दिलं. लिंगायत समाजाला नाही दिलं. 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करू म्हणून सांगितलं होतं, नाही केला. दलित बांधवांचे प्रश्न सोडायचे, नाही सोडले. आता मुस्लिम बांधवांचे प्रश्न आहेत तेही नाही सोडवले. आता दलित बांधवांचे नाही सोडवले, मराठ्यांचेही नाही सोडवले. म्हणून आता लोकांनीच असं ठरवलं की नेतेच बाजूला ठेवायचे. आम्ही ठरवलंय मराठी नेते बाजूला ठेवायचे. दलित बांधवांनी ते ठरवलं, मुस्लिम बांधवांनी ते ठरवलंय, लिंगायत समाज आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. म्हणून जे आज हिंगोलीत काल कार्यक्रम झाला, आज परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातला सामान्य घराघरातला मराठा घरदारं बंद करून शहरातला मराठा सुद्धा, नोकरदार व्यावसायिक मराठा सुद्धा घराला व्यवसायाला कुलपं लावून शेतकरी शेतातले कामं मराठे बंद करून सगळे रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागले. त्यांना माहिती सगळ्या जाती एक वाटल्या. आपण त्या लेकरासाठी लढलं पाहिजे. त्याची परिस्थिती आज सरकारनं समजून घ्यावं. दलित आणि मुस्लिम सुद्धा या गावात प्रचंड संख्येनं जमलाय आणि स्वागत करतो. याचं कारण एक आहे, त्यांनाही आशय आता आपल्या गोरगरीब दलित बांधव, मुस्लिम बांधव जर मोठा करायचा असेल, मराठा गोरगरीब मोठा करायचा असेल, आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. ते यायला लागणार. पाटील साहेब, एक सत्य आहे की गेल्या काळामध्ये दलित, मराठा आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी होती. तुमच्या आंदोलनामुळे आता हे सामाजिक परिवर्तन नवीन होऊ घातले, सगळे समाज येऊ लागले. संविधान काय सांगतंय? सगळ्यांना गुन्हे गोविंदाने आणलं पाहिजे, समान अधिकार मिळाला पाहिजे. मग जे सरकार चालक आहे यांनाच हे नको आहे. ते बोलतायत आम्ही कायद्याने बोलतो, संविधानाने बोलतो. नाही बोलत तुम्ही माणसं पेरलेत. एकदा काय करणार, एकदा जात एकत्र झाली की ह्यो जातीतलं उठविणार नेता, दुसरा उठविणार, एकाच 1, 2, 2, 4 तयार करून ठेवले. त्यात आम्हीच विचार झालो. आता मराठ्याची त्यांनी किती उभा केली तरी सामान्याने की कोण राहायचं. तसंच दलित बांधव, मुस्लिम बांधव, 12 बलुतेदार, ओबीसी बांधव, धनगर बांधवांनी हे ठरवून आता गरजेचं आहे की नेता कुंकड उभा राहू द्या. आता जनतेने जातीच्या लेकराच्या बाजूने उभा राहायचा. येणारा काळ सामाजिक एकतेचा असणार 100% का नसणार आहे. आता आम्ही गरीब जातो सत्य, जातीवाद बंद करतो. आमचे प्रश्न आम्ही सोडितो. 70 वर्षात यांना निवडून देऊन कदारलो दादा आम्ही. आता आम्ही आमचंच बघतो. देणारेच आम्ही गोरगरीब भांडणार सगळे हो ना, सगळ्याची एक उपमुख्यमंत्री. चलो.